हॅलो. सुपरपोजिशन ऑफ वेव्ज या आपल्या 6व्या चॅप्टरचं आजचं हे तिसरं सेशन आणि आजच्या सेशनमध्ये आपण अभ्यास करणार आहोत स्टेशनरी वेव्ज आणि त्याच्या अंतर्गत आपण बघणार आहोत इक्वेशन ऑफ अ स्टेशनरी वेव्ह ऑन अ स्ट्रेच्ड स्ट्रिंग. तर मागच्या सेशन्समध्ये आपण सुपरपोजिशन ऑफ टू वेव्ह पल्सेसचा अभ्यास केला होता, ज्याच्यामध्ये ॲम्प्लिट्यूड ही सेम असणारच आहे आणि जो फेज आहे तो सेम फेज असू शकतो किंवा ऑपोजिट फेज असेल तर त्या केसमध्ये काय सिच्युएशन होईल आणि चेंजेस इन रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड सुद्धा आपण बघितले होते, जे पिक्चरच्या फॉर्मॅटमध्ये आपण दोन्ही केसेस डिस्कस केल्या होत्या. त्यानंतर आपण एक डेरिव्हेशन सुद्धा बघितलं, जे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट when two waves of same frequency superimpose. आणि आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत सुपरपोजिशन ऑफ वेव्सचं एक एक्झाम्पल, ज्याच्यामध्ये वेव्सची ॲम्प्लिट्यूड सेम असणार आहे आणि सेम फ्रिक्वेन्सी असणार आहे, फक्त त्या वेव्स ज्या आहेत त्या ऑपोजिट डिरेक्शनमध्ये ट्रॅव्हल करणार आहेत. तर ही जी स्टेशनरी वेव्ह आहे ती फॉर्म कशी होते याच्यावरती एक नजर टाकूया. पुढचं आर्टिकल आहे आपलं फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्स. सो इमेजिन अ स्ट्रिंग स्ट्रेच्ड बिटवीन टू फिक्स्ड पॉइंट्स. म्हणजे साधा दोरा किंवा अगदी तार जरी तुम्ही दोन फिक्स पॉईंटमध्ये जर ताणलेत आणि पुढे काय म्हटलं बघा, इफ द स्ट्रिंग इज पुल्ड ॲट द मिडल अँड रिलीज्ड. सो जे ती जी स्ट्रिंग आहे ती पुल करून रिलीज केली तर आपल्याला जी काही वेव्ह मिळणार आहे ती वेव्ह काय असते तर स्टेशनरी वेव्ह असते. आणि ज्या वेळेला आपण ही जी स्ट्रिंग आहे ती रिलीज करतो तेव्हा दोन प्रोग्रेसिव्ह वेव्स या ऑपोजिट डिरेक्शनमध्ये ट्रॅव्हल होतात. म्हणजे एका डाव्या साईडून जर येत असेल तर दुसरी उजव्या साईडून येते. अशा पद्धतीने दोन वेव्स ट्रॅव्हल करतात. दीज वेव्स आर रिफ्लेक्टेड ॲट द फिक्स्ड एंड्स. सो या ज्या वेव्ह आहेत त्या एंडला गेल्यानंतर रिफ्लेक्ट होतात. अर्थात याचा जो अभ्यास होता तो याच वर्षीच्या सिलेबसमधून थोडासा वगळला होता, त्यामुळे रिफ्लेक्शन एक्झॅक्टली काय होतं त्याचा अभ्यास आपण केलेला नाही आहे. परंतु आत्ताच्या या पॉईंटमध्ये आपल्याला फक्त एवढंच लक्षात घ्यायचं आहे की फिक्स एंडच्या इथून त्या वेव्ह ज्या आहेत त्या रिफ्लेक्ट होतात. सो द वेव्स प्रोड्युस्ड इन द स्ट्रिंग इनिशियली अँड their रिफ्लेक्टेड वेव्स कंबाईन टू प्रोड्यूस स्टेशनरी वेव्स ॲज शोन इन फिगर. सो काय म्हटलं बघा, तर सुरुवातीला ज्या वेव्स तयार होतात आणि त्यानंतर त्याच्या ज्या रिफ्लेक्टेड वेव्स असतात त्यांच्या कॉम्बिनेशननी जी एक वेव्ह तयार होते बेसिकली तिला आपण स्टेशनरी वेव्ह असं म्हणतो, जी तुम्हाला डायग्राममध्ये दाखवली आहे बघा. तर इथे आपल्याला दिसतंय दोन नावं आपण दिली तिथे. याला अँटीनोड म्हटलंय, जिथे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट तुम्हाला दिसते बघा, बरोबर. जिथे ॲम्प्लिट्यूड असं आपण म्हणतो बेसिकली मॅक्सिमम डिस्प्लेसमेंटला. सो जो हायर पॉईंट आहे त्याला आपण काय म्हणतोय, हायर डिस्प्लेसमेंटचा पॉईंट, इट इज कॉल्ड ॲज अँटीनोड. आणि जिथे मिनिमम म्हणजे 0 झाली बघा तिथे तो जो पॉईंट आहे त्याला आपण नोड्स असं म्हणतो. सो जिथे ॲम्प्लिट्यूड 0 नोड्स आणि मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड म्हणजे त्या पॉईंटला आपण अँटीनोड्स असं म्हणतो. सो ह्याच्यानंतर आपण बघूया इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह. सो आर्टिकलचं नाव आहे इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह ऑन अ स्ट्रेच्ड स्ट्रिंग. सो कन्सिडर टू सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्स ऑफ इक्वल ॲम्प्लिट्यूड्स. ब्रॅकेटमध्ये ए म्हटले म्हणजे या ठिकाणी जी ॲम्प्लिट्यूड असणार आहे प्रत्येक वेव्हची ती ए असणार आहे, स्मॉल ए असणार आहे. अँड वेवलेंथ लॅम्बडा प्रोपॅगेटिंग ऑन अ लॉंग युनिफॉर्म स्ट्रिंग इन ऑपोजिट डिरेक्शन्स. सो दोन्ही वेव्स ज्या आहेत त्या ऑपोजिट डिरेक्शनमध्ये ट्रॅव्हल करत आहेत हे आपण लक्षात घेतोय. त्यामुळे या दोन्ही ज्या वेव्ज आहेत त्यांची जी इक्वेशन्स आहेत ती पहिल्यांदा आपण मांडूया आपल्या फॉर्मॅटनुसार आणि त्याच्यानंतर सुपरपोजिशन ऑफ वेव्हचं जे काही प्रिन्सिपल आहे ते आपण अप्लाय करणार आहोत. तर द इक्वेशन ऑफ वेव्ह ट्रॅव्हलिंग अलॉंग एक्स ॲक्सिस इन पॉझिटिव्ह डिरेक्शन इज. आपल्याला माहिती आहे मागच्या सेशनमध्ये आपण बघितलं आहे की ज्या वेळेला पॉझिटिव्ह डिरेक्शनमध्ये असेल तेव्हा तिथली जी साईन आहे ती निगेटिव्ह आहे हे आपण मेन्शन केलं होतं बघा. तर ते इक्वेशन लिहूया. y1 इज इक्वल टू ए साईन ब्रॅकेटमध्ये 2 पाय हा कॉमन आहे पुन्हा एकदा आणि पुन्हा आतल्या ब्रॅकेटमध्ये लिहिलं आपण nt मायनस
एक्स अपॉन लॅमडा आणि या इक्वेशनला आपण इक्वेशन नंबर 1 म्हटलंय. बघा पॉझिटिव्ह डिरेक्शनमध्ये आहे जेव्हा त्यावेळेला आपण मायनस साईन वापरली आहे. आणि तसंच मग जर आपल्याला इक्वेशन ऑफ वेव्ह लिहायचं असेल तर निगेटिव्ह डिरेक्शनमधलं काय करू शकतो आपण, तर साईन जे आहे ते बदलतोय. ठीक आहे, सो लिहून टाकूया. द इक्वेशन ऑफ वेव्ह ट्रॅव्हलिंग अलॉंग द एक्स ॲक्सिस इन निगेटिव्ह डिरेक्शन इज, आणि तेव्हा आपण काय लिहू शकतो बघा, y2 इज इक्वल टू, इक्वेशन तेच लिहिले, फक्त जो जे साईन आहे ते आपण इथे बदललंय, जे मायनस होतं ते इथे प्लस झालंय आणि निगेटिव्ह एक्स डिरेक्शन असेल त्यावेळेला साईन इथे प्लस असणार आहे. ओके, सो याला आपण इक्वेशन नंबर 2 दिले. आता हा फॉर्मॅट थोडासा तुम्हाला वेगळा दिसतो, इथे 2π झालाय. आणि मागच्या वेळेला आपण जेव्हा ते इक्वेशन बघितलं होतं तेव्हा a साईन नंतर 2π असं बघितलं नव्हतं, kx मायनस ओमेगा टी या फॉर्मॅटमध्ये आपण ते बघितलं होतं. आजच्या या सेशनमध्ये आपण ॲडिशनली हे जे काही फॉर्मॅट आहेत हे कसे येतात हे मी तुम्हाला दाखवणार आहे. खरं तर हे आपल्या पुस्तकाचा भाग नाही, आपल्या पुस्तकामध्ये हे काही डिस्कस केलेलं नाही, पण तुम्हाला ते कळलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने मी तुम्हाला हे सगळं जे इक्वेशन आहे ते फॉर्म झाले आणि त्याचे वेगवेगळे फॉर्मॅट जे आहेत ते काय आहेत ते तुम्हाला हे आपलं जवळपास सेशन संपत आलं की तेव्हा तुम्हाला दाखवेन. जे आत्ता दाखवायचं आहे त्याच्यामध्ये ही जी 2 इक्वेशन्स आहेत आणि याच्यानंतर आपण काय करणार आहोत, तर तुम्हाला माहिती आहे की या दोघांची आपल्याला काय करावी लागेल, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्हनुसार बेरीज करावी लागेल. सो आपल्याला ते पहिल्यांदा लिहून टाकावं लागेल. सो लिहूया. When these waves interfere, the resultant displacement of the particles of string is given by the principle of superposition of waves as, आपल्याला माहिती आहे y is equal to y1 plus y2. सिम्पली काय करायचंय, दोघांची बेरीज करायची. दोन्ही इक्वेशन आपण ऍड अप करून घेतली बघा इथे. आता हा जो 2π बघा, मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं तसं, हा या ब्रॅकेटच्या बाहेर आहे आणि इथे सुद्धा हा या ब्रॅकेटच्या बाहेर आहे, त्यामुळे मी फक्त हे सोडवून दाखवतो तुम्हाला. मग काय होईल ते तुमच्या लक्षात येईल. बघा हा जर 2π आतमध्ये आपण मल्टिप्लाय करून टाकला तर पुढच्या स्टेपला काय होऊन जाईल बघा, a साईन 2π nt होईल आणि याला सुद्धा आपण x अपॉन लॅमडाला 2π ने गुणल्यानंतर 2π x अपॉन लॅमडा, आणि सेम सिच्युएशन याही बाबतीत तशीच होईल. इथलं आणि इथलं इक्वेशन सेम असणार आहे, फक्त इथे मायनस साईन इथे प्लस साईन. ठीक आहे, आता याच्यानंतर काय करूया, तर हा a आहे आणि हा a आहे, हा फक्त दोन्हीकडे जो आपल्याला सेम दिसतोय तो कॉमन घेऊया आणि उरलेली जी क्वांटिटी आहे ती आपण ब्रॅकेटमध्ये ठेवूया. सो बघा काय केलं, जसं तसं इक्वेशन आहे, फक्त ए जो कॉमन आहे तो या ब्रॅकेटच्या आपण बाहेर घेतलेला तुम्हाला दिसतोय. तर हे जे इक्वेशन तुम्हाला समोर दिसतंय हेच इक्वेशन फक्त पुढच्या स्लाइडमध्ये कंटिन्युटीसाठी ठेवतोय. तर बघा हे इक्वेशन समोर ठेवलंय, y इज इक्वल टू a आणि मग ब्रॅकेटमध्ये हे सगळं जे मगाशी आपण बोललो ते सगळं इक्वेशन तुमच्या समोर ठेवलंय. आणि आपल्याकडे काय फॉर्म्युला आहे बघा, साइन c प्लस साइन d चा एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे. तो काय आहे, 2 साइन c प्लस d अपॉन 2 कॉस c मायनस d अपॉन 2. समजा तुम्ही रेग्युलर तुमच्याकडे फॉर्म्युला लिहिलेला नसेल तर तुम्ही आपल्याकडे जे नवनीतचं लॉग टेबल आहे ना त्याच्यामध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला हा फॉर्म्युला मिळेल. ओके, हे सांगण्यामागचा हेतू काय, हा फॉर्म्युला कशासाठी वापरतोय बघा, तर इथे साइन आणि इथे काहीतरी आहे बरोबर. सो हे जे पूर्ण ब्रॅकेट तुम्हाला दिसतंय हे जे कर्ली ब्रॅकेट याला आपण सी म्हणूया, या दोन्ही टर्म एकत्रितपणे सी, आणि प्लस साइन ही जी पुढची टर्म आहे त्याला आपण डी म्हणूया. सो साइन सी प्लस साइन डी, तर त्याचं उत्तर काय, तर 2 साइन, त्यामुळे 2 असणार आहे इक्वेशनमध्ये येईल आणि पुढे हा 2 तसाच राहील, हा आपण 2a ला मल्टिप्लाय करून टाकू, 2a करून टाकू आणि साइन c प्लस डी डिवायडेड बाय 2 आणि मग कॉस c मायनस डी डिवायडेड बाय 2 असं जर केलं तर काय होईल बघा, पहिली टर्म जी काय होईल ती तुम्हाला आता सांगतो आणि मग तुमच्या लक्षात येईल. बघा आता परिस्थिती काय झाली, तर c प्लस डी म्हणजे या 2 टर्म आणि या 2 टर्म बरोबर यांची बेरीज भागिले पुन्हा 2 आहे हे लक्षात ठेवा. आता सध्या बघा इथे 2π nt इथे 2π nt, दोघांची बेरीज केल्यानंतर किती होतील 4π nt बरोबर. आणि बेरीज करताना इथे मायनस 2πx अपॉन लॅमडा आणि इथे प्लस 2πx अपॉन लॅमडा, म्हणजे जर या दोघांची बेरीज केली तर हा मायनस आणि प्लस एकमेकांना कॅन्सल आउट झाले. म्हणजे इथे किती झाले, c प्लस डी मध्ये शिल्लक राहिले 2π nt प्लस 2π nt, पण डिवायडेड बाय किती आहेत पुन्हा 2, म्हणजे 4π nt झालं असेल तर डिवायडेड बाय 2 केल्यानंतर पुन्हा 2π nt शिल्लक राहील. म्हणजे थोडक्यात हा 2 असणार आहे, हा a असणार आहे, त्याच्यानंतर साईनच्या पुढे काय असणार आहे 2π nt शिल्लक राहिले आणि कॉसच्या पुढे काय राहील बघा c मायनस डी अपॉन 2.
सो सी मायनस डी म्हणजे याच्यातून समजा हे मायनस आपल्याला जर करायचं झालं तर मग काय होईल बघा. तर सिंपल आहे, 2 कॅन्सल होऊन जातील बघा, बरोबर, कारण याच्यातून हा मायनस करायचा आपल्याला या अर्थाने. आणि इथे काय होईल तर इथे हे मायनस आहे, बरोबर, आणि इकडे हा प्लस आहे, म्हणजे या कंडिशनमध्ये इथे काय शिल्लक होईल राहील पुन्हा हे 2πx अपॉन लॅम्बडा मायनस दिस. असं जर आपण बघितलं तर याचा अर्थ पुन्हा काय होईल, ही जी क्वांटिटी तुम्हाला आहे ना डिवाइडेड बाय पुन्हा 2 केले की हिशेबाला पुन्हा काय येईल तर 2πx अपॉन लॅम्बडा शिल्लक राहील. सो या पद्धतीने आपण नीट याचा विचार केला की तुमच्या लक्षात येईल आणि मग आपण डायरेक्ट ते इक्वेशन लिहून टाकूया. y इज इक्वल टू 2a साइन, आता जे म्हटलं होतं ते साईनच्या टर्ममध्ये. थोडक्यात जर तुम्ही जास्त विचार केला नाहीत आणि कसं आलं हे मी तुम्हाला आत्ताच सांगितले, परीक्षेच्या वेळी तुम्हाला फक्त काय करायचं बघा, तर हा ए आहे आणि इथला जो 2 राहणार आहे या फॉर्म्युल्यामधला तो 2a होईल इकडे. आणि साईन लिहिताना काय करणार, जी पहिली टर्म तुम्हाला दिसते 2πnt ती साईनला दिली आहे आणि उरलेली जी टर्म तुम्हाला दिसते 2πx अपॉन लॅम्बडा ती कॉसला दिली आहे. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे अगदी परीक्षेमध्ये लिहिताना हा फॉर्म्युला लिहा आणि याच्यानुसार काय होतं हे बघत बसण्यापेक्षा डायरेक्ट असं लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. फक्त आता हे जे इक्वेशन आहे मी थोडंसं रिअरेंज करून घेतो कारण आपल्याला त्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे. काय करणार आहे फक्त हे साइन 2πnt जे आहे ते मी तुम्हाला या ठिकाणाहून फक्त इकडच्या साईडला शिफ्ट करतो. सो कॉसची टर्म आधी आणि नंतर साईनची टर्म या पद्धतीने मांडून घेऊया. सो बघा काय बदल काय फारसा केलेला नाही. कॉसची टर्म आधी लिहिली, साईनची जी टर्म होती ती नंतर लिहिली. हे कशासाठी आपण करतोय बघा, तर ही जी टर्म आहे ए साइन आणि समथिंग, बरोबर आहे, तर ही जी आहे ना ही अँप्लिट्यूडची टर्म आहे. जिथे आपण स्मॉल ए जो विषय बघितला होता तिथे आपण त्या वेव्हची इंडिव्हिज्युअल अँप्लिट्यूड बघितली होती. आता ही जी अँप्लिट्यूड आपल्याला मिळणार आहे ती रिझल्टंट अँप्लिट्यूड असणार आहे, रिझल्टंट वेव्हची अँप्लिट्यूड असणार आहे याचाच अर्थ. आणि म्हणून ही जी क्वांटिटी आहे 2a cos इंटू 2πx अपॉन लॅम्बडा याला आपण कॅपिटल ए हे सिम्बॉल वापरणार आहोत. सो इफ यू सबस्टिट्यूट 2a cos 2πx अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू ए असं जर आपण सबस्टिट्यूट केलं तर मग आपल्याला काय मिळेल बघा, वी गेट y इज इक्वल टू ए साइन 2πnt, बरोबर ना. ह्या सगळ्या क्वांटिटीच्या ऐवजी आपण काय लिहिलं ए, त्यामुळे ए साइन 2πnt, बरोबर आहे. आणि आपल्याला आणखीन एक माहिती आहे की 2πn म्हणजे काय आहे तर ओमेगा आहे आणि म्हणून आपण आणखीन एका वेगळ्या फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो ए साइन ओमेगा टी. आणि पाहिजे असेल तर रेफरन्सला आपण इथे लिहून ठेवूया 2πn इज इक्वल टू ओमेगा. सो हे जे काही इक्वेशन आहे बेसिकली ते कसलं इक्वेशन आहे तर स्टेशनरी वेव्हचं इक्वेशन आहे. सो लिहून टाकूया, दिस इज द इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह विच गिव्स रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ड्यू टू 2 सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्स. तर या कॉम्बिनेशन नंतर काय होईल की ही जी वेव्ह आहे ती कुठल्याही ठिकाणी मूव्ह होताना आपल्याला दिसत नाही. काय म्हटलं बघा, द वेव्ह इज नॉट मुव्हिंग आयदर टू द लेफ्ट ऑर टू द राईट. सो ती स्टेडी असल्याचा भास होतो आपल्याला. We therefore call such a wave a stationary wave or a standing wave. इथे काय होतं की पार्टिकल इतक्या फास्ट मूव्ह होत असतात की जो व्हिज्युअल इफेक्ट आहे तो आपल्याला एक लूप फॉर्म झाल्यासारखा दिसतो. आणि तो लूप कसा असतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे. आधी मी तुम्हाला एक डायग्राम दाखवतो आणि त्यानंतर तुम्हाला थोडीशी कल्पना यावी यासाठी एक छोटासा व्हिडिओ दाखवतो ज्याच्यामध्ये तुम्हाला ॲक्च्युअली जे फॉर्मेशन ऑफ लूप कसं असतं ते दाखवतो. तत्पूर्वी स्टेशनरी वेव्हची जी डेफिनेशन आहे त्याच्यावरती एक नजर टाकूया, कारण परीक्षेमध्ये कदाचित व्हॉट इज स्टेशनरी वेव्ह किंवा डिफाईन स्टेशनरी वेव्ह असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. आणि म्हणून आपल्याला आत्ता जे कळलंय त्याच्यावरून आपण स्टेशनरी वेव्हची एक डेफिनेशन तयार करणार आहोत. पुस्तकामध्ये जी ऑलरेडी तयार करून दिलेली आहे ती डेफिनेशन काय आहे याच्यावरती एक नजर टाकूया. When two identical waves traveling along the same path in opposite directions interfere with each other, resultant wave is called as stationary wave. सो ज्यावेळेला आयडेंटिकल वेव्स असं म्हटलंय बघा, सो आयडेंटिकल म्हणजे सगळ्याच बाबतीत आयडेंटिकल असणार आहे, त्या म्हणजे अँप्लिट्यूड सेम असणार आहे, फ्रिक्वेन्सी सेम असणार आहे, पाथ सेम आहे असं तिथे म्हटलेलंच आहे. फक्त काय आहे दोन्ही समसमान आहेत, बाकी सगळ्या गोष्टी सेम आहेत, फक्त काय वेगळं आहे तर डिरेक्शन त्याची ऑपोजिट आहे. अशा वेव्स ज्या वेळेला एकमेकांमध्ये इंटरफेअर होतात त्यावेळेला जी रिझल्टंट वेव्ह तयार होते तिला आपण काय म्हणतो स्टेशनरी वेव्ह असं म्हणतो. आणि त्याच्यासाठी जी डायग्राम जी आहे तुम्हाला जे मी लूपबद्दल म्हणतो ती तुम्हाला दाखवतो. पुस्तकामध्ये ही डायग्राम नाही आहे, ही फक्त तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी मी तुम्हाला दाखवतोय बघा. तर ही ती डायग्राम आहे, ही
ॲक्च्युअली तुम्हाला जो एरवी आपण जो दोरा किंवा स्ट्रिंग जी वापरणार आहोत बेसिकली, तिथे असे लूप तयार होतात. म्हणजे जनरली हा मेल्स एक्सपेरिमेंट किंवा मेल्डेज एक्सपेरिमेंट ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये तुम्हाला अशी स्टेशनरी वेव्ह दिसते आणि हे लूप तुम्हाला आता क्लिअर कट दिसत आहेत बघा. 2 लूप तयार झालेले दिसत आहेत. त्याच्यात मगाशी जी आपण डायग्राम दाखवली त्याच्यामध्ये मी तुम्हाला जसं म्हटलं होतं तसं हा जो काही पार्ट आहे हा जिथे मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड तुम्हाला दिसणार आहे इट इज कॉल्ड ॲज अँटी नोड. आणि हा जो सेंट्रल पॉईंट तुम्हाला दिसतोय बघा याला आपण नोड म्हणणार आहोत. म्हणजे आता बघा इथे पण थोडक्यात इथे असणारे नोड, इथे अँटी नोड, इथे नोड, पुन्हा इथे सुद्धा मॅक्सिमम जिथे आहे तिथे अँटी नोड तयार होईल, इथे नोड, असे जेवढे लूप्स होतील तिथे थोडक्यात लक्षात घ्या जिथे हा असा फुगीर भाग दिसतो इथे अँटी नोड आहे आणि जिथे मिनिमम डिस्प्लेसमेंट म्हणजे 0 झाली आहे बघा तिथे ते पॉईंट्स असणार नोड. म्हणजे इथे आपल्याला या डायग्रामचा जर विचार केला तर इथे एक नोड आहे, इथे दुसरा, इथे तिसरा, 3 नोड्स तुम्हाला दिसत आहेत. आणि अँटी नोड किती आहेत, इथे 1 आणि इथे 1, असे 2 अँटी नोड तुम्हाला दिसत आहेत. तर तुम्हाला दाखवतो ॲक्च्युली फॉर्मेशन ऑफ लूप कसं आहे ते. हे बघा इथे या ठिकाणी फ्रिक्वेन्सी जनरेटर लावला आणि इथे तुम्हाला एक लूप तयार झालेला दिसतो. इथे आपला साधा दोरा आपण बांधलाय आणि इथे बघा लूप फॉर्म झालेला आपल्याला या ठिकाणी दिसतोय बघा, बरोबर आहे. जर ही फ्रिक्वेन्सी आपण थोडी थोडी जर वाढवत गेलो तर तुम्हाला दिसेल की इथे आता 2 लूप तयार झालेत. म्हणजे मगाशी मी तुम्हाला म्हटलं त्या पद्धतीने. आणि आता इथे थोडी अजून जर फ्रिक्वेन्सी वाढवली तर आपल्याला इथे 3 लूप तयार झालेले दिसत आहेत. इथे अँटी नोड, नोड, अँटी नोड, नोड, अँटी नोड, नोड. आणि आता आणखीन जर वाढवलीत तुम्ही फ्रिक्वेन्सी तुम्हाला इथे 6 लूप झालेले दिसतात बघा, 1 2 3 4 5 6. सो तिथे आपण काय केलं तर फ्रिक्वेन्सी चेंज करत गेलो आणि त्यानंतर आपल्याला लूप्स मिळत गेले. मेल्डेज एक्सपेरिमेंट नावाचा जो एक प्रयोग आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे बघायला मिळतं. तर आता याच्यानंतर आपण वळूया डिफरंट फॉर्म्स ऑफ इक्वेशन ऑफ SHM कडे. सो फॉर पॉझिटिव्ह एक्स डिरेक्शन आपल्याकडे जे इक्वेशन आहे ते लिहून टाकूया. y इज इक्वल टू a साइन 2πt मायनस 2πx मायनस लॅम्डा. आता हे कुठून आलंय बघा, तर आपण इथे मेन्शन केलं होतं बघा 2π आणि अपॉन t म्हणजे काय आहे तर ॲक्च्युली ओमेगा आहे, बरोबर आहे. इथे हा जो 2πx अपॉन लॅम्डा आहे हा फेज आहे आणि हा जो फेज आहे त्याची जी व्हॅल्यू आहे ती 2πx अपॉन लॅम्डा आपण कन्सिडर करतोय. का करतो, कारण आपल्याला माहिती आहे की लॅम्डा इज इक्वल टू 2π. आपण याच्या आधी हे डिस्कस केलं होतं की लॅम्डा जो आहे जी वेवलेंथ आहे त्याच्यामध्ये जो की फेज आपण ट्रेस करतो तो किती असतो 2π असतो. आणि म्हणून हा जो काही ही जी व्हॅल्यू दिसते आपल्याला फेजची ती आपण लिहिली आहे 2πx अपॉन लॅम्डा. आणि ती पण कशी लिहितो याचाही अभ्यास आपण मागच्या वेळेला केलेला होता. तर पुढे जाऊन थोडंसं आपण काय बघतोय बघा, तर 2πt अपॉन टी आणि 2πx अपॉन लॅम्डा असं जर आपल्याला दिसतंय तर डेफिनेटली 2π कॉमन आहेत आणि त्यामुळे ते आपण बाहेर घेऊ शकतो ज्या ब्रॅकेटच्या. त्यामुळे लिहून टाकूया a साइन 2π आणि ब्रॅकेटमध्ये t अपॉन टी मायनस x अपॉन लॅम्डा. ओके, आता हा एक फॉर्मॅट झाला बघा. कदाचित तुम्हाला अशा फॉर्मॅटमध्ये पण इक्वेशन मिळेल किंवा पुन्हा अशा फॉर्मॅटमध्ये पण इक्वेशन मिळेल. ओके, इथे तुम्हाला दिसेल की t अपॉन टी आहे, तर 1 अपॉन टी म्हणजे काय तर फ्रिक्वेन्सी. म्हणून कदाचित हे जे इक्वेशन आहे ते वेगळ्याही फॉर्ममध्ये आपल्याला लिहिता येईल. कसं बघा, y इज इक्वल टू a साइन 2π nt मायनस x अपॉन लॅम्डा. ओके, सो हा एक वेगळा फॉर्म आहे त्याचा. मी कदाचित म्हटलं म्हणजे कदाचित लिहू शकतो असं मी म्हणत नव्हतं. मला असं म्हणायचं होतं कदाचित म्हणजे कदाचित या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मिळू शकेल ते. ठीक आहे, तर जर a नसेल तर डेफिनेटली याचा अर्थ काय होईल तर ही फ्रिक्वेन्सी आहे आणि फ्रिक्वेन्सीच्या ऑपोजिट म्हणजे n म्हणजेच काय थोडक्यात ती 1 अपॉन टी ची व्हॅल्यू आहे. आणि मग त्याच्यावरून तुम्ही जर हवं असेल n जर तुम्हाला दिसत असेल तर 1 अपॉन टी म्हणजेच n असणार आहे आणि त्याच्यावरून तुम्ही t म्हणजे टाइम पिरियडची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकता. याच्यात आणखीन एक वेगळा फॉर्मॅट काय असू शकतो बघा, तर इथे बघा हा जर n मला बाहेर काढायचा असेल ब्रॅकेटच्या बाहेर, मी कशासाठी काढायचं म्हणतोय तर जर मी n हा जर इथे बाहेर काढला तर 2πn म्हणजे मगाशी आपण म्हटलं ते ओमेगा असणार आहे. सो त्यासाठी जर मी इथे n जर बाहेर काढायचा म्हटला तर प्रॉब्लेम काय होईल बघा, इथे n नाही आहे. सो इथे जर n आपल्याला हवा असेल तर आपल्याला इथे n देता येतो, पण कंडिशन काय आहे बघा, जर न्यूमरेटरला तुम्ही एक n वाढवलात तर डिनॉमिनेटरला सुद्धा एक n तुम्हाला वाढवावा लागेल. आणि मग इथे nx अपॉन n लॅम्डा असं जर टेम्पररी आहे असं गृहीत धरलं आणि n बाहेर काढला तर मग इथे काय होईल
दोन्हीकडून एन एन कॉमन गेले तर इथे टी शिल्लक राहील आणि इथला एन जो न्यूमरेटरमध्ये होता तो कॉमन म्हणून बाहेर गेला, पण तळाला म्हणजे डिनॉमिनेटरला एन तुम्हाला शिल्लक राहिलेला दिसेल. सो त्या फॉर्मॅटमध्ये ते इक्वेशन कसं लिहू शकतो आपण बघा. हे बघा ए साइन 2πn, एन बाहेर घेतला, टी राहिला आणि इथे एन नव्हता त्यामुळे इथे एन अपॉन एन, थोडक्यात एनने डिवाइड आणि मल्टिप्लाय केलं या टर्मला. इक्वेशनची ही जी टर्म आहे ती सेम राहण्यासाठी आणि म्हणून जेव्हा आपण एन बाहेर घेतला तेव्हा न्यूमरेटरमधला एन बाहेर गेला आणि डिनॉमिनेटरला एन शिल्लक राहिला. सो ए साइन 2πn आणि ब्रॅकेटमध्ये राहिलं टी मायनस एक्स अपॉन एन लॅम्बडा. आता आणखीन काय आपल्याला माहिती आहे, तर मगाशी मी म्हटलं की 2πn म्हणजे काय, तर ओमेगा आहे, तसंच एन लॅम्बडा म्हणजे व्ही आहे. कारण मागच्या वर्षी आपण हे पण शिकलोय की व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडा, रिलेशन बिटवीन व्ही एन अँड लॅम्बडा हे बघितलं, तो व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडा आठवत असेल तुम्हाला. तर एन लॅम्बडा म्हणजे इथे व्ही आहे. सो आणखीन एक फॉर्म आहे बघा, वाय इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी मायनस एक्स अपॉन व्ही. ओके, आणि समजा हे सगळे पॉझिटिव्ह एक्स डिरेक्शनसाठी आहेत आणि निगेटिव्ह एक्स डिरेक्शनसाठी जर लिहायचं असेल तर काय होईल, ही इक्वेशन जी आहे ती सारखीच असणार आहेत, फक्त बदल काय असेल तर जिथे जिथे तुम्हाला निगेटिव्ह साईन इथे दिसतोय तिथे पॉझिटिव्ह साईन होईल, बरोबर ना. कारण जेव्हा पॉझिटिव्ह एक्स डिरेक्शनमध्ये असेल तेव्हा चिन्ह काय असणार आहे, निगेटिव्ह, आणि तुम्ही ज्यावेळेला निगेटिव्ह एक्स डिरेक्शनमध्ये जाल तेव्हा साईन काय असणार आहे, पॉझिटिव्ह. आता हे सगळे फॉर्मॅट जे आहे ते मी मगाशी म्हटलं तसं दाखवतोय का तुम्हाला, तर परीक्षेमध्ये जेव्हा एखादं न्यूमरिकल तुमच्या समोर येईल तेव्हा जे इक्वेशन येईल ते याच्यापैकी कुठल्याही एका फॉर्ममध्ये येईल, तुम्हाला ते आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. आणि हे सगळे फॉर्म जे आहेत ते इक्वेशन ऑफ SHMचे आहेत. आपल्याला जसं की एखादी व्यक्ती वेगवेगळ्या ड्रेसमध्ये येते किंवा हेअरस्टाईल वेगळी करून येते तरी आपण ओळखतो, तसं आपल्याला हे ओळखता आलं पाहिजे. नाहीतर हा कोण नवीनच माणूस आला असं आपण आश्चर्याने त्याच्याकडे बघत नाही, तसंच कुठलंही वेगळं इक्वेशन आलं वेगळ्या फॉर्मॅटमधलं तर त्याच्याकडे आश्चर्याने बघू नका. हे सगळे जे फॉर्म आहेत हे तुम्हाला माहीत पाहिजेत म्हणून मी सांगितले. पुस्तकामध्ये असे कुठेही डिस्कस केलेले नाही आहेत, त्यामुळे याच्यावरती काही प्रश्न येणार नाही. पण हे सगळे फॉर्म कशासाठी पाहिजेत, तर ज्या वेळेला याच्यावरती न्यूमरिकल विचारलं जाईल तेव्हा तुम्हाला माहीत पाहिजे आणि त्याच्यावरून त्या करस्पॉन्डिंग ज्या व्हॅल्यूज आहेत त्या तुम्हाला ऑब्टेन करता आल्या पाहिजेत. एवढ्यासाठीच फक्त हा सगळा उद्योग आपण केलेला आहे. ठीक आहे, याच्यानंतर आपण एक महत्त्वाचा आर्टिकल किंवा यातला महत्त्वाचा पार्ट आहे तो बघणार आहोत. कंडिशन फॉर नोड आणि कंडिशन फॉर अँटी नोड हा पार्ट आपण बघणार आहोत आणि त्याच्यानंतर याच्यावरती बेस्ड एखादं न्यूमरिकल जे आहे ते मी तुम्हाला दाखवतो आणि त्याच्यानंतर एक न्यूमरिकल तुम्हाला होमवर्कला देतो. तर बघूया कंडिशन फॉर नोड. सो मगाशी जे तुम्हाला मी सांगितलं ते नोड म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी तुमची जी डिस्प्लेसमेंट होती ती किती होती, तर मिनिमम होती. त्या सगळ्या पॉईंट्सना आपण काय म्हणतो, नोड्स म्हणतो. आणि तिथे ॲम्प्लिट्यूड किती असते, मिनिमम म्हणजे 0 असते. सो पहिलं ते मेन्शन करून टाकूया. नोड्स आर द पॉईंट्स ऑफ मिनिमम डिस्प्लेसमेंट. दिस इज पॉसिबल इफ द ॲम्प्लिट्यूड इज मिनिमम, दॅट इज 0. ओके, आणि जर ती 0 असेल तर मगाशी आपण ए कशासाठी घेतला होता, आपण एक सबस्टिट्यूशन केली होती बघा, 2a cos 2πx अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू ए असं सबस्टिट्यूट केलं होतं. आठवत नसेल तर फ्लॅशबॅकमध्ये जा आणि चेक करून घ्या. ठीक आहे, तर मग आपण काय लिहू शकतो, 2a cos आणि 2πx अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू 0. ओके, सो ह्या टर्मची ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू ज्या वेळेला 0 होईल तेव्हा तुम्हाला काय मिळेल, तर ती कंडिशन मिळेल नोडची, बरोबर आहे. आता ॲम्प्लिट्यूड 0 जर व्हायची असेल तर 2 तर काही 0 नाही, ए काही 0 नाही, ए इज द ॲम्प्लिट्यूड, बरोबर आहे. मग तुम्हाला कुठली कंडिशन असणार आहे त्यावेळेला, तर cos 2πx अपॉन लॅम्बडा काय असला पाहिजे, 0 असला पाहिजे. म्हणून ते लिहून टाकूया. हे 0 येण्यासाठी, ही जी टर्म आहे टोटल ही 0 येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला कॉसची जी व्हॅल्यू आहे, कॉस आणि जो काही अँगल आहे पुढे ती व्हॅल्यू किती यायला पाहिजे, 0 यायला पाहिजे. तर कॉसची व्हॅल्यू 0 कधी असते सांगा, आपल्याला माहिती आहे कॉस 0 इज 1 कॉस 90 इज 0. सो पहिली त्याची स्टार्ट काय असणार आहे, तर डेफिनेटली 2πx अपॉन लॅम्बडाची व्हॅल्यू काय असू शकते, तर π/2 असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट व्हॅल्यू कधी येईल, तर 3π/2 ला येईल, त्याच्यानंतर 5π/2 ला येईल, नंतर 7π/2 ला येईल. असं करत करत अशा अनेक व्हॅल्यूज त्याच्या तुम्हाला देता येतील. सो 2πx अपॉन लॅम्बडाची व्हॅल्यू आपल्याला काय म्हणता येईल बघा, हे काय लिहिलं लक्षात आलं ना,
की कॉसच्या कुठल्या कुठल्या अँगलला ती व्हॅल्यू 0 राहते. सो आपल्याला हे माहिती आहे कॉस 90 इज 0. सो याची व्हॅल्यू किती 90 म्हणजे π/2 बरोबर आहे. सो याच पद्धतीने आपण मेन्शन करत करत गेलोय आपण हे पुढे आणि त्याच्यामुळे 2πx अपॉन लॅम्बडाची जी व्हॅल्यू आहे ते π/2 3π/2 अँड सो ऑन. सो या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. आणि मग हे जर झालं तर लॅम्बडाची व्हॅल्यू काय येऊ शकतात बघा. आपल्याला माहिती आहे जर ही π/2 असेल, आता हे बघा हे कम्पेअर करून बघा थोडक्यात. मग हा पाय जर गेला आणि 2x अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू 1/2 असेल तर थोडक्यात मग तुम्ही कसं लिहू शकता बघा. तर एक्सची व्हॅल्यू λ/4, त्यानंतर 3 λ/4, 5 λ/4, 7 λ/4 अँड सो ऑन. ओके. सो हे फक्त कम्पेअर करायचं बघा. तुम्हाला ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू पहिल्यांदा कम्पेअर करून मला ही व्हॅल्यू मिळते. ही व्हॅल्यू आणि पुन्हा ही व्हॅल्यू कम्पेअर केली की ही मिळेल. ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू कम्पेअर केल्यावर हे बघा हे 2 आहे ते 4 होतात नंतर जाऊन. ते तुम्ही बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर हे बघा हे 2πx अपॉन लॅम्बडा आणि 7π/2 हे जर कम्पेअर केलात तर तुम्हाला ही व्हॅल्यू मिळते. ओके. सो या पद्धतीने तुम्हाला एक्सच्या ज्या सर्टन व्हॅल्यूज आहेत ते मिळतील. आणि जनरलाइज जर करायचं झालं तर मग आपण काय करू शकतो तर एक्स इज इक्वल टू 2p-1 इंटू λ/4 आणि इथे पीच्या ठिकाणी काय व्हॅल्यू असू शकतात मग तर 1 2 3 अँड सो ऑन. म्हणजे बघा उदाहरणार्थ समजा पीची व्हॅल्यू 1 टाकली तर काय होईल हे झाले 2 2 - 1 किती झाले 1 इंटू λ/4. तर आपल्याला पहिली व्हॅल्यू मिळाली. पीची व्हॅल्यू 2 टाकली समजा तर 2 दुणे 4 4 वजा 1 म्हणजे 3 झाले 3 λ/4. हे बघा इथे दिसत आहेत. इथे व्हॅल्यू जर तुम्ही 3 टाकली तर 3 दुणे 6 वजा 1 म्हणजे 5 λ/4. सो या पद्धतीने सो हे मेन्शन करणं गरजेचं आहे. नुसता फॉर्म्युला जनरल लिहाल किंवा पीची व्हॅल्यू काय आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. ओके. आणि मग जनरली जर तुम्ही बघितलात हे λ/4 हे 3 λ/4 म्हणजे थोडक्यात हा बघा हा थोडक्यात पाव लॅम्बडा आपल्या भाषेत आणि हा पाऊण. जर या दोघांमधला जर फरक बघितला तर पाऊण वजा पाव म्हणजे किती होईल अर्धा होईल. सो डेफिनेटली जर यांची वजाबाकी केली 3 λ/4 आणि मायनस λ/4 जर केली तर तुम्हाला किती मिळेल ती तर 2 λ/4 शिल्लक राहतो म्हणजेच λ/2 शिल्लक राहतो. हे लक्षात घ्या. सो जनरली म्हणजे याच्यातून समजा हे वजा केलं याच्यातून हे वजा केलं आणि याच्यातून हे वजा केलं तर तुम्हाला काय मिळेल तर λ/2 ही व्हॅल्यू मिळेल. सो जनरल केसमध्ये आपण लिहून टाकूया द डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह नोड्स इज λ/2. सो परीक्षेमध्ये कदाचित तुम्हाला जे काही डेरिव्हेशनचा पार्ट विचारलेला असेल आणि मग सांगितलेलं असेल की शो दॅट द डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह नोड्स इज λ/2. त्यामुळे तुम्हाला ही जी केस आहे ती पूर्णपणे डिस्कस करावी लागेल. दोन्हीपैकी एक ऑप्शन देतील डिस्टन्स जे काय आहे बिटवीन 2 सक्सेसिव्ह नोड्स ऑर अँटी नोड्स असंही म्हटलं जाईल. तर त्यासाठी आपल्याला कंडिशन फॉर अँटी नोड पण याच पद्धतीने बघायची आहे. तर वळूया कंडिशन फॉर अँटी नोडकडे आणि त्याच्यानंतर मग आपण आपल्या फायनली ज्या कन्क्लुजनकडे आहे ते पुन्हा एकदा येऊया. ठीक आहे. सो बघा कंडिशन फॉर अँटी नोडसाठी आपल्याला पहिलं जसं आत्ता लिहिलं होतं तसं लिहून टाकूया. अँटी नोड्स आर द पॉइंट्स ऑफ मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट. सो मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं की जिथे डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम झालेले आपल्याला दिसते त्याला आपण काय म्हणतो अँटी नोड्स. ओके. सो दिस इज पॉसिबल इफ अँप्लिट्यूड इज मॅक्सिमम आणि ती मॅक्सिमम कधी असणार आहे तर ए इज इक्वल टू ±2a असणार आहे. ओके. आणि म्हणून आपण जे मगाशी जे इक्वेशन होतं ते आपण फक्त कम्पेअर करतोय. मगाशी आपण ए ची व्हॅल्यू कन्सिडर केली होती काय केली होती तर 2a cos 2πx अपॉन लॅम्बडा. तर तेच आता फक्त आपण इथे इक्वेट करतोय बघा. आता जर बघितलं तर दोन्ही साईडला 2a दिसतंय त्यामुळे जर कॅन्सल आउट जर ते केलं आपण थ्रू आउट तर काय होईल cos 2πx अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू ±1. आता कॉसची व्हॅल्यू ±1 कधी येते हे आपल्याला चेक करावं लागेल. बरोबर आहे. कॉसची व्हॅल्यू 1 आपल्याला माहिती आहे 1 कधी येते कॉसची व्हॅल्यू 1 cos 0 इज 1. त्यामुळे पहिल्यांदा 0 cos 0 असेल तर 1 येईल. समजा पाय असेल अँगल बरोबर 180 तेव्हा तो -1 होते बरोबर. त्याच्यानंतर जर 2π घेतला तर पुन्हा एकदा ते सर्कल पूर्ण झालं 0 नंतर 2π म्हणजे पुन्हा ती +1 होईल. मग 3π ती -1 होईल. या लूपमध्ये ते राहील आणि म्हणून आपण लिहून टाकूया. सो 2πx अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू 0 π 2π 3π अँड सो ऑन. सो याच पद्धतीने जसं मगाशी केलं होतं हे जर दोन आपण प्रत्येक वेळेला आपण कम्पेअर केले 2πx अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू 0 तर मग एक्सची व्हॅल्यू किती येईल ते बघावं लागेल. नंतर 2πx अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू लॅम्बडा जर कम्पेअर केलं तर हे पाय कॅन्सल होतील आणि मग काय येईल ते बघायचं. सो तुम्हाला पाहिजे असेल तर बघा मी तुम्हाला थेट सांगून टाकतो. इथे काय होणार आहे आपल्याला माहिती आहे की
मगाशी जसं बघितलं होतं तसं अल्टरनेट ते फॉर्म होणार आहे. त्याच्यामुळे इथे एक्सची जी काय व्हॅल्यू आहे ती काय असणार आहे 0 λ/2 λ 3 λ/2 2 लॅम्बडा अँड सो ऑन. सो λ/2 चाच फरक जसं मगाशी आपण बघितलं होतं तसं λ/2 λ/2 चाच फरक पडतोय बघा. फक्त मगाचा स्टार्टिंग पॉईंट काय होता λ/4, मग त्याच्यात λ/2 ॲड झाले आणि मग तो 3 λ/4 असा मिळाला. आता 0 λ/2 लॅम्बडा अशा पद्धतीने मिळते. ओके, सो जनरलाइज जर इक्वेशन करायचं झालं तर कसं लिहू शकतो, x इज इक्वल टू p λ/2 आणि मग इथे p ची व्हॅल्यू काय असायला पाहिजे बघा, इथे व्हॅल्यू 0 पण आहे त्यामुळे p ची व्हॅल्यू पहिल्यांदा 0 टाकावी लागेल. तर 0 टाकली तर मग ती पहिली व्हॅल्यू 0 मिळेल. नंतर p ची व्हॅल्यू 1 टाकली तर काय होईल λ/2. सो लिहून टाकूया वेअर p इज इक्वल टू 0 1 2 3 अँड सो ऑन. आणि फायनल कमेंट जे आत्ता आपल्याला इथे दिसतेच आहे 0 λ/2, याच्यातला फरक किती आहे λ/2, λ/2 आणि लॅम्बडा यातला फरक किती λ/2, लॅम्बडा आणि 3 λ/2 यातला फरक किती λ/2. सो जनरल काय लिहू शकतो, द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह अँटीनोड्स इज λ/2. हां, आणखीन एक महत्त्वाची जी तुम्हाला मी मगाशी म्हटलं की जी कमेंट आपल्याला करावी लागणार आहे ती कमेंट काय करतोय बघा, हे जरा लक्षपूर्वक बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय आहे ते. की इथे हे बघा 0 आहे, λ/2 आहे, नंतर लॅम्बडा आहे, 3 λ/2 आहे, या पद्धतीने. बरोबर, मगाशी काय होतं λ/4, इथे 3 λ/4 या पद्धतीने होतं. याचा अर्थ काय झाला बघा, तर या तर दोघांमधलं जर बघितलं सर सक्सेसिव्ह नोड्स मधलं जर अंतर बघितलं, 2 नोड्स याच्यामधलं अंतर बघितलं तर किती मिळेल, तर λ/2. 2 अँटी नोड कुठलेही सलगचे बघितले तर तुम्हाला किती मिळेल λ/2. पण नोड आणि त्याच्या बाजूचा लगेचचा अँटी नोड, लेफ्टचा बघा किंवा राईटचा बघा कुठचाही बघा, तर याच्यामधला मग किती फरक राहील, तर डेफिनेटली काय होईल, तो λ/4 असणार आहे, लक्षात घ्या. बरोबर आहे ना. मगाशी आपण ती डायग्राम पण बघितली होती, जर तुम्ही बघितलात तर नोड आणि अँटी नोड हे जे सलगचे जर तुम्ही घेतलात तर त्याच्यामध्ये मग किती राहील λ/4 डिस्टन्स राहील. सो डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड अँड अँटी नोड इज λ/4 असं आपल्याला म्हणता येईल. आता ही जी सगळी काही पॉईंट्स आहेत आपले हे आपण पुढच्या सेशनमध्ये बघणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ स्टेशनरी वेव्हच्या अंतर्गत. तुर्तास आत्ता जे आपण बोललो होतो त्या फॉर्मॅटनुसार जे वेगवेगळे फॉर्म्स आपण बघितले त्याच्यावरती बेस्ट एक न्यूमरिकल बघूया आणि त्याच्यानंतर तुम्हाला होमवर्कला सुद्धा एक न्यूमरिकल मी देणार आहे. तर वळूया न्यूमरिकलकडे. बघा काय आहे, द इक्वेशन ऑफ अ ट्रान्सवर्स वेव्ह इज, आणि इक्वेशन दिले, कॅल्क्युलेट द वेवलेंथ अँड फ्रिक्वेन्सी ऑफ द वेव्ह, आणि ब्रॅकेटमध्ये दिले ऑल क्वांटिटीज आर इन CGS सिस्टीम. सो सोल्युशन बघा कसं लिहायचं आपल्याला. आपल्याकडे जे इक्वेशन आहे स्टँडर्ड फॉर्मॅट आहे तो आधी आपण लिहूया. सो काय लिहिलंय बघा मी, वी नो दॅट द फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ अ ट्रान्सवर्स वेव्ह इज. तर बघा फॉर्मॅट काय आहे, y इज इक्वल टू a sin 2π t/t मायनस x अपॉन लॅम्बडा, याला इक्वेशन नंबर 1 म्हटलंय. हा फॉर्मॅट मी का लिहिलंय, कारण आपल्याकडे जे इक्वेशन दिलंय ते याच फॉर्मॅटमध्ये बसत आहे म्हणून. सो ते पण लिहून घेऊया. गिवन दॅट काय दिले आपल्याला, y इज इक्वल टू 3 sin 2π आणि ब्रॅकेटमध्ये दिले t अपॉन 0.04 मायनस x/50. हे आपलं दुसरं इक्वेशन आहे. आपल्याला फक्त एक कम्पेअर करायचं आहे बघा, सिम्पल आहे, काही अवघड नाही आहे. हे जर कम्पेअर केला तर तुमच्या काय लक्षात येईल बघा, कम्पेअरिंग 1 and 2 म्हणा. आणि इथे तुम्हाला काय दिसतंय बघा, हा जर फॉर्मॅट जर चेक केला तर ॲम्प्लिट्यूड किती आहे विचारली नाही आहे बघा, इथे वेवलेंथ आणि फ्रिक्वेन्सी विचारली, पण ए किती आहे 3 आहे आणि CGS मध्ये दिली आहे. याचा अर्थ काय झाला, तर CGS म्हणजे सेंटीमीटरमध्ये असणार आहे, कारण ॲम्प्लिट्यूड आहे ती सेंटीमीटरमध्ये आपण मेजर करतो. बरोबर आहे. त्यानंतर T/T, सो कॅपिटल T ची म्हणजे जो टाइम पिरियड आहे त्याची व्हॅल्यू किती आहे, टाइम पिरियड ऑफ अ वेव्ह तो 0.04 सेकंड असणार आहे. बरोबर. आता आपल्याला इथे काय विचारलंय, फ्रिक्वेन्सी विचारली आहे. बरोबर ना. फ्रिक्वेन्सी म्हणजे 1/T, मग ते आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. बरोबर ना. ही टी ची व्हॅल्यू आहे, तर 1/T म्हणजे 1/0.04 ची जी काय व्हॅल्यू असेल ती कॅल्क्युलेट करावी लागेल. त्यानंतर इथे बघा लॅम्बडा दिलाय. बरोबर आहे. सो लॅम्बडा किती आहे इथे कम्पेअर केल्यानंतर लगेचच मिळेल, लॅम्बडा इज इक्वल टू किती आहे 50 आहे. 50 काय सेंटीमीटर, कारण CGS मध्ये असं म्हटलंय म्हणून आपल्याला विचारलंय बघा, लॅम्बडा वेवलेंथ विचारली आहे आणि फ्रिक्वेन्सी विचारली आहे. सो जर कम्पेअर केलं तर लॅम्बडा किती मिळेल आपल्याला 50. सो ते लिहून टाकूया, लॅम्बडा इज इक्वल टू 50 सेंटीमीटर. जर तुम्हाला कन्वर्ट करता आलं मीटरमध्ये तर किती होईल ते 0.5 मीटर होईल. आणि जी फ्रिक्वेन्सी आपण म्हणतोय ती काय असणार आहे, तर 1/T असणार आहे, म्हणजेच 1/0.04 असणार आहे. म्हणजेच त्याचं जर उत्तर आपण काढलं 1/0.04, तर जर डेसिमल पॉईंट शिफ्ट जरी केलेत पटकन तर काय होईल 100 / 4 म्हणजेच 25 हर्ट्स.
सो या दोनच व्हॅल्यू आता विचारल्या होत्या. समजा अँप्लिट्यूड विचारली असती तर मी किती लिहिली असती, 3 सेंटीमीटर. ओके. सो या पद्धतीने आपण हे न्यूमेरिकल सोडवले आणि पुस्तकामध्ये जे तुम्हाला सोडवायला दिले ते न्यूमेरिकल तुम्हाला होमवर्कसाठी देतोय. बघा बघा काय आहे न्यूमेरिकल. द अँप्लिट्यूड ऑफ द वेव्ह इज रिप्रेझेंटेड बाय, आणि इक्वेशन दिलंय तुमच्याकडे इन एसआय युनिट्स म्हटलंय, त्यामुळे जे काय असणार आहे ते तुम्ही मीटरमध्ये घ्याल किंवा या पद्धतीने राहील. बरोबर आहे. टाइम तुमचा सेकंडमध्येच असतो त्यामुळे काय प्रश्न नाही. काय काय करायला सांगितलं बघा. फाइंड वेवलेंथ, जशी आत्ता आपण वेवलेंथ फाइंड केली त्या पद्धतीने फाइंड करू शकता. फ्रिक्वेन्सी घ्यायची आहे आणि तिसरी गोष्ट आहे ती अँप्लिट्यूड. सो अँप्लिट्यूड इझिली तुम्हाला मिळेल. आता राहिला प्रश्न काय बघा, जो तुमच्याकडे जे इक्वेशन आहे ना स्टँडर्ड फॉर्मॅटमधलं, ते इक्वेशन काय आहे तर a sin 2π होतं बघा. बरोबर आहे. तर इथे 4π आहे, तर तुम्हाला 2π जर हवा असेल तर तुम्हाला इथला 2 काढून आतमध्ये द्यावा लागेल. सो दोन्ही टर्मला द्यावा लागेल कारण तो कॉमन आहे बघा. बरोबर ना. सो या टर्मला सुद्धा 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल, या टर्मला सुद्धा 2 ने मल्टिप्लाय करून मग तुम्ही या फॉर्मॅटमध्ये ते बसवणार. थोडक्यात a sin 2π आणि ब्रॅकेटमध्ये मग t/t - x/λ. मग ते इक्वेशन तुमच्या समोर येईल. ऍक्च्युली या फॉर्मॅटमध्ये तुम्ही तयार करून घ्या, हा 2 आतमध्ये मल्टिप्लाय करून, आणि मग तुम्ही कम्पेअर करू शकता. मग तुम्हाला वेवलेंथ, फ्रिक्वेन्सी आणि अँप्लिट्यूड जसं आपण आता दाखवलं तुम्हाला त्या पद्धतीने तुम्ही हे करू शकाल. इझी आहे. फक्त तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं ते 2 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा आणि बघा उत्तर काय येते.